नमस्कार. मालिकेच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर प्रियाने तिचा डाव साधलेला आहे, ते म्हणजे तिने प्रतिमाला पण गायब केलेला आहे. प्रतिमाला पण तिने घरातून गायब केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे तिने सायलीला जिन्यावरून ढकलल्यामुळं सायली ही मरणाच्या दारात आहे, ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने नागराज आणि महिपतला जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे तिने आता प्रतिमाला घरातून बाहेर नेलेला आहे. आणि प्रतिमा जेव्हा घरातून बाहेर आहे, गायब आहे हे जेव्हा कळतं, तेव्हा अर्जुन आणि चैतन्य सायली तिथे हॉस्पिटलमध्ये असतानाही प्रतिमाला शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात. कारण सायलीला रक्ताची गरज असते आणि तो ब्लड ग्रुप प्रतिमाचा आहे हे पूर्णाजीनं सांगितलेलं असतं. आणि त्यामुळंच ते दोघंही बाहेर पडलेले असतात आणि प्रतिमाच्या शोधात असतात. पण प्रतिमा काही सापडत नाही. पण दहीहंडीचा गोंधळ सुरू असतो आणि त्या गोंधळामध्ये अर्जुनला फक्त आणि फक्त एकच मार्ग दिसतो, तो म्हणजे गोविंदा. आता जर मी गोविंदा म्हणलो तरच मी प्रतिमात्याला शोधू शकतो, प्रतिमात्यापर्यंत पोहोचू शकतो हे अर्जुनच्या लक्षात येतं. आणि अर्जुन गोविंदा बनून दहीहंडी फोडण्यासाठी तिथे वरती चढत असतो. आणि तिथे गेल्यानंतर त्याला कळतं की प्रतिमाच्या मागे गुंड लागलेले आहेत. त्या गुंडाच्या हातामध्ये चाकू आहे आणि तो गुंड प्रतिमावरती हल्ला करत आहे. हे सगळं कसं घडतं, नक्की काय काय होतं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आपल्या या चॅनलवरती आपल्याला खरेच अपडेट दिले जातात. जे रिव्ह्यू असतात ते जे मालिकेमध्ये घडणार असतात तेच असतात आणि कोणतेही फेक अपडेट या चॅनलवरती दिले जात नाही. त्यामुळं तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करणं हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याचबरोबर बेल आयकॉन जे आहे म्हणजे बेलचं बटन जे आहे ते दाबून ठेवा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन येईल आणि ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर हा जो भाग आहे तो महा एपिसोडचा भाग आहे, दहीहंडी विशेष भाग आहे. या भागामध्ये प्रतिमाचा जीव अर्जुन कसा वाचवतो आणि त्याचबरोबर इकडे प्रतिमा संकट असताना सायली कशी शुद्धीवर येते हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सायलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आणि सायली ही हॉस्पिटलमध्ये असते आणि त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा ही घरी असते. आणि त्याचवेळी इकडे प्रतिमाला काही करून आता हॉस्पिटलला आणणं गरजेचं असतं, कारण सायलीचा ब्लड लॉस झालेला असतो आणि सायलीचा जो ब्लड ग्रुप असतो तो इतरांपेक्षा वेगळा असतो. त्यामुळं त्या ब्लडच्या व्यक्ती हा खूपच कमी असतात. आणि मग प्रिया तिथं असते. आता प्रियाला सांगितलं जातं की तुझं ब्लड देऊया, कारण मागच्या इकडे रविराजने सांगितलेलं असतं आपल्याकडे एकच व्यक्ती आहे सायलीच्या ब्लड ग्रुपशी मॅच होणारी, ती म्हणजे प्रिया. त्यामुळं आपण प्रियाचं ब्लड द्यायचं. आणि आता प्रिया नेमकी तिथं चक्कर यायचं नाटक करते, कारण काही झालं तरी प्रिया जोपर्यंत व्यवस्थित असणार नाही तोपर्यंत तिचं ब्लड काही घेता येणार नाही हे अश्विनने सांगितलेलं असतं. आणि अश्विनने म्हणलेलं असतं की काही करून वहिनीसाठी ब्लड असणं खूपच गरजेचं आहे. आणि मग इकडे प्रियाला ब्लड देण्यासाठी नेतात, पण प्रिया तिथे टेस्टला चक्कर येऊन पडते. त्यामुळं प्रियाचं ब्लड हे काही देता येत नाही. आणि मग इकडे आता पूर्णाजीचा फोन आलेला असतो. पूर्णाजीसोबत तिथे विमल आणि अस्मिता असतात, त्याचबरोबर सुमन ही आलेली असते. कल्पना, रविराज सर्वजण हॉस्पिटलला आलेले असतात आणि इकडे सगळेजण बाहेर असतात. त्यामुळं सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. आणि इकडे प्रियाने नागराज आणि महिपत या दोघांना सांगितलेलं असतं की आता सायलीला घेऊन आम्ही सगळेजण हॉस्पिटलमध्ये आहोत, तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला तुमचा डाव साधायचा आहे, तेवढ्या वेळामध्ये त्या प्रतिमाला संपवायचं आहे हे सांगितलेलं असतं. आणि प्रतिमाला मी काही करून आता मी बाहेर घेऊन येत आहे हेही तिनं सांगितलेलं असतं. मी घरी जाईल आणि तिथून मी प्रतिमाला घेऊन बाहेर येईल आणि तिला या गर्दीमध्ये सोडून देईल. हा सगळा प्रियाचा डाव असतो. आत्ता मी जरी हॉस्पिटलमध्ये असले तरी मला चक्कर आलेली आहे आणि मी तिथून घरी जाणार आहे आणि मग घरून तिला बाहेर काढेल आणि त्या गर्दीत सोडून देईल. हा सगळा प्रियाचा डाव असतो आणि त्या पद्धतीनेच प्रियाने हे सगळं ठरवलेलं असतं. आणि मग आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. सगळ्यांना सायलीची काळजी वाटत असते. सायली ही मरणाच्या दारात असते. काही करून सायलीचा जीव वाचवणं तेवढंच गरजेचं असतं. आणि इकडे आता प्रियाचं ब्लड तर काही घेऊ शकत नाही, प्रियाची कंडिशन ही क्रिटिकल झालेली असते. इकडे आता अर्जुनला
पौर्णाजी म्हणते की अरे अर्जुन, आपण सगळेजण विसरलो, तुला माहिती आहे का, प्रतिमाचा पण ब्लड ग्रुप तोच आहे, आपण प्रतिमाचा ब्लड सायलीला देऊ शकतो, असं पूर्णाजी अर्जुनला सांगते. आणि पूर्णाजी जेव्हा अर्जुनला हे सांगते तेव्हा अर्जुनलाही धक्का बसतो. अर्जुन म्हणतो हो, ही गोष्ट तर मी विसरलोच होतो. मग अर्जुन म्हणतो की काही हरकत नाही आहे, मी प्रतिमात्याला घ्यायला घरी येतो, असं अर्जुन पूर्णाजीला सांगतो, कारण सायलीला ब्लडची गरज आहे. मग चैतन्य आणि अर्जुन दोघंही प्रतिमाला घ्यायला घरी आलेले असतात. त्याचवेळी प्रिया पण त्यांच्याबरोबर असते आणि अर्जुनला ती म्हणते की अर्जुन, मी पण येते घरी, मला घरी सोड. त्यावेळेस अर्जुन म्हणतो ठीक आहे. मग ह्या घाई गडबडीमध्ये ह्या प्रियाची पण सगळी नाटकं सुरू असतात, पण अर्जुनला काही करून प्रतिमात्याला घेऊन येणं गरजेचं असतं, कारण सायलीचा जीव वाचवणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि मग अर्जुन आता सायलीचा जीव वाचवण्यासाठी काही करून त्याला प्रतिमाला न्यायचं आहे, म्हणून तो घरी निघालेला असतो. त्याच्याबरोबर प्रियाही आलेली असते आणि या सगळ्यामध्ये एक मोठा गोंधळ होतो. अर्जुन जेव्हा प्रतिमाला घेऊन जाणार असतो त्याच आधी प्रिया घरात जाते आणि प्रतिमाला घरातून बाहेर पाठवते आणि ती मागच्या दरवाजाने हे सगळं करते. ही गोष्ट कुणालाच माहिती नसते, कारण अर्जुन पूर्णाजीला सावरत असतो, तिला सांभाळत असतो आणि तोपर्यंत प्रियाने हा डाव साधलेला असतो. आणि त्याच वेळी अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होऊन बसलंय, कारण काही झालं तरी तिकडे सायली मरणाच्या दारात आहे आणि इकडे प्रतिमात्या घरात नाही. त्यामुळं अर्जुन म्हणतो की चैतन्य, चल पटकन, आपल्याला काही करून प्रतिमात्या इथेच कुठेतरी असेल, आपण तिला शोधून घेऊन येऊया, कारण सायलीची अवस्था बिकट झालेली आहे, त्यामुळं प्रतिमात्या व्हायबल झाली असेल आणि सायलीच्या काळजीने ती बाहेर पडली असेल, असं अर्जुनला वाटत असतं. म्हणून अर्जुन हा प्रतिमाला शोधण्यासाठी चैतन्याच्या सोबत बाहेर पडतो आणि इकडे प्रियाने मात्र खूप मोठं कांड केलेलं असतं आणि प्रियाने प्रतिमाला बरोबर गुंडांच्या त्या तावडीत नेऊन सोडलेलं असतं जिथं नागराज आणि महिपतने त्याचे गुंड पाठवलेले असतात आणि प्रतिमा संकटात असते. परंतु बिचारी प्रतिमा तिथे ओरडूही शकत नाही, ती अशा अवस्थेत असते की तिलाच काही कळत नसतं. आणि इकडे अर्जुन मात्र प्रतिमाला शोधत बाहेर पडतो आणि तिथे दहीहंडीची गर्दी सुरू असते. त्या दहीहंडीच्या गर्दीमध्ये अर्जुनला कळतच नाही आहे की हे सगळं काय होतंय, मला काही करून प्रतिमात्याला वाचवायचं आहे, प्रतिमात्याला वाचवणं गरजेचं आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि मग शेवटी त्या गर्दीमध्ये त्याला असं वाटतं की ह्या गर्दीमधून आपल्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे गोविंदा. आपण गोविंदा बनायचं आणि ही दहीहंडी फोडण्यासाठी वरती चढायचं, म्हणजे आपल्याला प्रतिमात्या कुठे आहे ते कळेल. आणि अर्जुन आणि चैतन्य तो मार्ग स्वीकारतात आणि अर्जुन दहीहंडी फोडण्यासाठी तिथे वरती चढतो आणि त्याचवेळी त्याला दिसतं की प्रतिमाच्या मागे गुंड आहेत आणि त्याचवेळी त्या गुंडाच्या हातात चाकू आहे आणि प्रतिमाला मारण्यासाठी त्या गुंडाने तो चाकू प्रतिमावर उघडलेला आहे आणि अर्जुन वरती असतो, तो दहीहंडी फोडत असतो आणि त्याच वेळेस अर्जुन खूप जोरात ओरडतो प्रतिमात्या, आणि तो गुंड प्रतिमावरती हल्ला करत असतो आणि अर्जुन त्या क्षणी उडी घेतो आणि प्रतिमाचा जीव वाचवतो. फायनली अर्जुनने प्रतिमाचा जीव वाचवलेला आहे आणि इकडे सायलीची अवस्था मात्र बिकट होत असते, कारण आपली आई संकटात आहे या गोष्टीची जाणीव सायलीला झालेली असते आणि सायलीचं BP कमी जास्त होत असतो. आणि सायली आता इकडे प्रतिमाला जेव्हा अर्जुन वाचवतो त्या क्षणी सायली इकडे शुद्धीवर आलेली असते. सायलीला कळलेलं असते की आपली आई संकटातून बाहेर आलेली आहे आणि सायली शुद्धीवर येते. आणि या तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य प्रतिमाला घेऊन हॉस्पिटलला जातात. प्रतिमाच्या हाताला थोडासा मार लागलेला असतो, तो चाकू तिच्या हाताला लागलेला असतो आणि ते गुंड तिथून पळून गेलेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.